रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता. घरामध्ये चिकन आणलेलं असलेलं आहे तरी पण ना, भरपूर प्रमाणामध्ये टेन्शन की भाजी-पोळी बनवायची का चिकन बिर्याणी बनवायची? कारण मुलांना आवडते चिकन बिर्याणी आणि आई-पप्पाला यांना लागते भाजी-पोळी. तर म्हणलं चला जाऊ दे मुलांच्या आवडीचंच बनवून टाकू म्हणून मग चिकन बिर्याणी बनवायला घेतली. तेल गरम केलं, मस्त कांदा, टमाटर वगैरे परतून घेतला, अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतली आणि मग नंतर अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली. आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यावर जाऊ नका, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर भाजीसाठी मसाला वाटला होता त्यासाठीच ना, त्याच्यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतली. नाहीतर तुम्ही म्हणाल की खरकट आहे भांड्यामध्येच अद्रक लसूण वाटून घेतली, तर नाही. आत्ताच यूज केलेलं भांडं होतं. मग त्यानंतर ना सगळं परतल्यानंतर ना अद्रक लसूणची पेस्ट पण छान परतून घेतली आणि मस्त तमालपत्र टाकलं, म्हणजेच तेजपत्ता, हळद, मीठ, मिरची सगळं टाकून घेतलं. एव्हरेस्ट मसाल्याची पुडी पण टाकून घेतली आणि मस्त चिकन असं छान शिजवून घेतलेलं होतं मी. भाजीसाठी शिजवून घेतलेलं होतं, पण मग अचानक ठरवलं बिर्याणी करायचं म्हणून मग दिलं बिर्याणीमध्ये टाकून मस्त. आणि आता हे तांदूळ ना मी अर्ध्या तासापासून भिजवून ठेवले होते. मग नंतरनं म्हटलं की नको, आता मग तांदूळ भिजवलेले ना मस्त फोडणी टाकल्यानंतर ना मस्त टाकून घेतलं बिर्याणीमध्ये आणि छान चमच्यानी ना मस्त सगळं फिरवून गरगर मग नंतर थोडीशी टेस्ट घेतली आणि मग मीठ कमी लागलं म्हणून परत एकदा चवीपुरतं मीठ टाकलं. तर बघू शकता बिर्याणी अशी माझी तयार आहे. आणि मस्त शिजलेल्या बिर्याणीवरती ना थोडंसं वरून कोथिंबीर वगैरे चिरून टाकून घेतली आणि आता दादूला म्हणलं चला टेस्टिंगसाठी देऊ. तर दादूचे एक्सप्रेशन बघू तुम्ही. आता बघू शकता बिर्याणी आपली साधी सिंपल, काय अवघड नाही काय नाही. आता ही बिर्याणी बनवण्यासाठी ना मला खरं तर 1 ते 1.5 तास लागलेला आहे, पण व्हिडिओमध्ये मी 2 मिनटामध्ये कव्हर केलेलं. म्हणजे खरंच बघा, रिअल लाईफमध्ये 2 मिनटामध्ये जर का बिर्याणी बनवून तयार झाली असती तर आपल्यापेक्षा जास्त सुखी प्राणी कोणीच नसतं हो. चला तर दादूचे एक्सप्रेशन बघू शकता. दादू म्हणत होता थोडंसं मीठ जास्त झालं मम्मा, पण नाही, मीठ बरोबर होतं. कारण नंतर मी पण टेस्ट केलं आणि बाळाला वाटत होतं की हे दोघंच खाऊ लागले, मला नाही देते म्हणून तो रडत होता. मग नंतर ना थोडंसं बाळाला पण भरवलं. चला नंतर दादूला टेस्ट कळाली. दादूनं म्हणलं छान झाली मम्मा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी, कारण ना खूप मेहनत लागते. छोटे छोटे 2 मुलं, घरचं सगळं सांभाळून व्हिडिओ शूट करायला. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.